प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत मनोबल तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचं अभिवाचन. आकाश कवेत घेताना. जळगावमधील एरंडोल या गावात मध्यमवर्गीय सुसंस्कृत घरात जन्मलेला एक मुलगा. वडील डॉक्टर. खाऊन पिऊन सुखी कुटुंबात सगळं काही व्यवस्थित चालू होतं. शिक्षणासाठी गावाहून पुण्यात आल्यावर या मुलाला प्रकर्षाने जाणवू लागलं की आपल्याला ही संधी मिळाली, पण गावाकडेच राहिलेल्या गरीब परिस्थितीतल्या आपल्या इतर मित्रांचं काय? खेडोपाड्यातली अशी असंख्य मुलं गुणवत्ता असूनही उच्च आणि दर्जेदार शिक्षणापासून नेहमीच वंचित राहणार. या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावना त्याला स्वस्थ बसू देईना. त्यात सुमारास त्याच्या वाचनात स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आलं. जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात आणि जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. हे त्यातलं वाक्य मनावर कायमचं कोरलं गेलं. विवेकानंदांच्या विचारांनी झपाटलेला अवघ्या 25शीतला हा तरुण पुण्यातल्या करिअरच्या उत्तम संधी सोडून जळगावला परतला आणि इथेच एका अभिनव शिक्षण क्रांतीचं बीज रुजलं. ही कहाणी आहे श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन या ध्येय वेड्या तरुणाची आणि त्याने उभारलेल्या दीपस्तंभ या बहुउद्देशीय स्वयंसेवी शिक्षण संस्थेची. सुरुवातीच्या काळात आत्मविश्वास हरवलेल्या मुलांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी खानदेशातील शाळांमध्ये जाऊन अक्षरशः शेकडो व्याख्यानं दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना जाणवलं की शिक्षणाचं महत्त्व, नोकरीच्या संधी, सरकारी योजना, व्यक्तिमत्व विकास यापैकी कुठलीच माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन नाही की मार्गदर्शन नाही. ग्रामीण भागातली गरीब, आदिवासी, गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित असलेल्या या मुलांमध्ये बुद्धिमत्ता असूनही त्यांचं दिशाहीन आयुष्य भरकटत जातंय. ही वस्तुस्थिती पाहून ते बेचैन झाले. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाजन यांनी शिक्षण क्षेत्राची कास धरली. खेडोपाड्यातील मुलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या उदात्त हेतूने 2005 साली जळगावमध्ये दीपस्तंभ फाउंडेशनची स्थापना केली. या छोट्याशा प्रेरणादायी रोपट्याची झपाट्याने वाढ झाली आणि अनेक विधायक उपक्रम आकाराला आले. सतत संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या मुलांमधून प्रशासकीय अधिकाऱ्यांची फळी उभी राहिली तर सामाजिक बांधिलकीची वेगळी शिकवण त्यांना द्यावी लागणार नाही या विचारातून दीपस्तंभच्या गुरुकुलात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. मुलांना अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. भाड्याच्या जागा घेऊन या मुलांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मातेच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्यांचा विचार करतो तो मास्तर असं मानणाऱ्या आणि तसे शब्दशः जगणाऱ्या महाजन सरांचं अमोघ वक्तृत्व आणि कार्याविषयीची प्रामाणिक तळमळ पाहून समविचारी समर्पित कार्यकर्त्यांची फळी देखील तयार होत गेली. समर्पण भावाने चाललेलं हे आगळं वेगळं कार्य बघून मदतीचे हात पुढे येऊ लागले. श्रीयुत रतनलालजी बाफना, श्रीयुत पुखराजजी पगारिया, डॉक्टर के.एच. संचेती, डॉक्टर नरेंद्र जाधव, श्रीयुत भरत अमळकर, श्रीयुत हनुमंतराव गायकवाड अशा कित्येक मान्यवरांनी, दानशूर व्यक्तींनी आणि अनेक संवेदनशील नागरिकांनी कायम भक्कम पाठिंबा दिला. आज गुरुकुल उपक्रमाअंतर्गत 125 गरीब होतकरू विद्यार्थ्यांची संपूर्ण मोफत व्यवस्था करण्यात येत आहे. आजवर सुमारे 1200 तरुणांनी या गुरुकुलाचा लाभ घेतला आहे आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे गेल्या 11-12 वर्षात
इथे शिकलेले 400हून अधिक विद्यार्थी सरकारी सेवेत अधिकारी पदावर रुजू झाले. यामध्ये भिल्ल समाजातील पहिले सनदी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड किंवा अंध वडील आणि शेतमजुरी करणाऱ्या आईसोबत आदिवासी पाड्यात वाढलेल्या विक्रीकर अधिकारी निर्मला पावरा अशी कित्येक उदाहरणं देता येतील. व्याख्यानांच्या निमित्ताने खेडोपाडी फिरत असताना अनेकदा बुद्धिमान परंतु अंधत्व आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या गरीब घरातील मुलांशी महाजन सरांचा संपर्क आला. अशा मुलांना पाहिलं की आपल्या सर्वांच्याच मनात दयाभाव जागृत होतो, सहानुभूती दाटून येते. या मुलांनी आपल्या पायावर उभं राहायला हवं, पोटापुरतं कमावून स्वाभिमानाने जगायला हवं असंही वाटतं. मग कुठे लॉटरीची तिकीटं विकणारे, उदबत्त्या विकणारे, लहान सहान उद्योग करणारे होतकरू तरुण डोळ्यांसमोर येतात. पण प्रशासकीय अधिकारी किंवा तत्सम उच्चपदस्थ जबाबदारी सांभाळून हाताखालील कर्मचाऱ्यांना सूचना देणारे तडफदार अंध किंवा अपंग अधिकारी ही बाब आपल्या कल्पनेच्या बाहेरची असते. पण यजुर्वेंद्र महाजन यांची दृष्टीच वेगळी. या विशेष मुलांना जगण्याची नवी आशा देण्याचा, जगण्याचा उन्नत मार्ग दाखवण्याचा आणि यासाठी त्यांना सर्वतोपरी सक्षम करण्याचा चंगच त्यांनी बांधला. त्यातूनच मनोबल हे विनामूल्य निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलं. राज्यभरातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधल्या लहान सहान गावांमध्ये राहणारी सुमारे 62 प्रज्ञाचक्षू आणि दिव्यांग तरुण मुलं मुली या केंद्रात राहतात. या सर्वांच्या राहण्याची, जेवणाची आणि परीक्षा मार्गदर्शनाची विनामूल्य सोय इथे केली जाते. त्यासाठी ब्रेल पुस्तकं, ऑडिओ लायब्ररी अशा सोयी देखील पुरवण्यात आल्या आहेत. या मुलांच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढावा, त्यांनी भव्य स्वप्न पाहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, हा ध्यास घेतलाय महाजन सरांनी. हात, पाय, डोळे नसले तरी प्रचंड मनोबलाच्या बळावर आकाश कवेत घेता येतं, ही जिद्द जागवणारा प्रकल्प म्हणून याचं नाव मनोबल. या केंद्राला प्रत्यक्ष भेट दिल्यावर ठळकपणे जाणवतो तो इथला जिव्हाळा आणि आपलेपणा. इथे येण्यापूर्वी या मुलांच्या आयुष्यात काही दुःख असतील, समस्या असतील याची शंका देखील येऊ नये इतका आनंद इथल्या वातावरणात भरलेला आहे. इथल्या प्रत्येकाचं सरांशी एक आगळं वेगळं आणि घट्ट नातं जोडलं गेल्याचं लक्षात येतं. त्यांच्या डोक्यावरून मायेने फिरणारा हात, पाठीवर पडणारी कौतुकाची थाप, प्रेमाने मारलेली हाक आणि त्यावर मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारं हसू, डोळ्यातून ओसंडणारं प्रेम, हे सगळं केवळ शब्दांपलीकडचं. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारातून चांगला माणूस घडवणं आणि चांगलं नेतृत्व विकसित करणं, या धोरणातून ग्रामीण भागात क्रांती घडवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनने खेड्यापाड्यांमध्ये आपली पाळं मुळं रुजवायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये दीपस्तंभचे विविध प्रकल्प राबवले जात आहेत. खेड्यांमधल्या घरात अभ्यासाचं वातावरण, त्याला आवश्यक असलेली शांतता आणि मार्गदर्शनाचा अभाव लक्षात घेऊन अंमळनेर, वर्धा, पिंपळनेर अशा 6 ठिकाणी ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र अशा 3 स्तरांवर हे कार्य चालतं. ही घोडदौड इथेच थांबलेली नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात वाचन संस्काराला पर्याय नाही हे जाणून संस्थेतर्फे आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान हा उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत तळागाळातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनासाठी उत्तम पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतात. या अभियानात शिक्षक आणि पालकांनाही मोठ्या प्रमाणात सामावून घेतलं जातं. दरवर्षी या पुस्तकांवर आधारित परीक्षा घेतल्या जातात आणि त्यातून
निवड झालेल्यांचा भारतातील विविध ठिकाणी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. जिथे गरज आहे तिथे मदतीचा हात पुढे करण्याचं व्रत घेतलेल्या दीपस्तंभचा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा उपक्रम म्हणजे अनाथ आणि निराधार तरुणांसाठीचा संजीवन प्रकल्प. 18व्या वर्षी सुधारगृहातून बाहेर पडलेल्या मुलांना पुन्हा गुन्हेगारीच्या जगात जाण्यापासून परावृत्त करणं आणि समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याला आकार देणं, या हेतूने यजुर्वेंद्र महाजन यांनी प्राचार्य सुनील कुमार लवटे यांच्या मार्गदर्शनातून हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आज यातील अनेक तरुण नोकरी आणि व्यवसायासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण इथे घेत आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच अनेक अपंग, असहाय्य, निराधार पण मेहनत करणाऱ्या महिलांनाही दीपस्तंभने मदतीचा हात पुढे केला आहे. युनिफॉर्म्स, बॅगा, पिशव्या आदी उपयुक्त वस्तू तयार करून आत्मसन्मानाने जगण्याचा एक चांगला मार्ग या महिलांना उपलब्ध करून दिला आहे. एकातून एक असे साकारत जाणारे हे उपक्रम पाहून आपण अक्षरशः नतमस्तक होतो. घरची बेताची आर्थिक परिस्थिती, गावांमधल्या अपुऱ्या शिक्षण सुविधा, अपंगत्वामुळे पदरी पडलेलं केविलवाणं जीणं, एकाकीपण, नकारात्मक मानसिकता अशा सर्व बाजूंनी अंधार दाटून आलेल्या या तरुणांना आश्वस्त करणारं, नवी स्वप्न दाखवणारं आणि ती प्रत्यक्षात आणणारं हे शिक्षण केंद्र अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक सामाजिक तीर्थस्थळ म्हणून आकाराला येत आहे. निराशेच्या अंधकारात बुडालेल्या तरुणांना आत्मनिर्भरतेचा प्रकाश दाखवणारा हा यशस्वी प्रयोग प्रत्यक्ष बघणं आणि त्याला जमेल त्या परीने हातभार लावणं यासारखा दुसरा आनंद नाही. दीपस्तंभ फाउंडेशनचा पत्ता असा आहे: 42 हाऊसिंग सोसायटी, सहयोग क्रिटिकल केअर हॉस्पिटल जवळ, जळगाव. पिनकोड आहे 425001. दीपस्तंभचे फोन नंबर पुढील प्रमाणे: 0257 22 42 299 आणि मोबाईल क्रमांक आहे 99 22 00 4191. मनोबलमध्ये शिकणाऱ्या अनेक मुलांच्या कहाण्या या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. त्यातली पहिली कहाणी आपण ऐकूया. नाव आहे पंकज गिरासे. आपल्या देशात सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त असणाऱ्या मुलांची संख्या हजारामागे 3 इतकी ठळक आहे. मेंदूत झालेल्या या बिघाडामुळे बहुअपंगत्व, तोल जाणं, बोलण्यातली अस्पष्टता, कमकुवत शरीर, अविकसित बुद्धी यापैकी एखादी किंवा अनेक कमतरता असणारी मुलं समाजात आहेत. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातही या विकारावर अजूनपर्यंत खात्रीशीर इलाज नाही. हा विकार जन्मजात असतो, मात्र तो लक्षात यायला काही काळ जावा लागतो. अशी मुलं पाहिली की आयुष्यभर पालकांच्या सहाय्याने परावलंबी जीणं पत्करण्याखेरीज या मुलांकडे फारसे पर्याय नाहीत. असंच काहीसं केविलवाणं चित्र दिसतं. मात्र या समजुतीला पूर्णपणे मोडीत काढणारी पंकजसारखी हसरी तरुण मुलं पाहिली तर जिद्द आणि सकारात्मक विचारांची ताकद काय असते याची प्रचिती येते. पहिल्या 5 मिनिटात समोरच्याला आपलंसं करणारा हा पंकज, हसतमुख आणि गप्पिष्ट. पंकजचा जन्म नंदुरबारमधील खेड्यातला. 7व्या महिन्यात जन्म झाल्यामुळे तो अपुऱ्या वाढीचा आणि अगदीच कमी वजनाचा होता. अशा मुलांना आवश्यक असणाऱ्या काचेच्या पेटीची सोय किंवा या मुलांची काळजी कशी घ्यायची याविषयीची माहिती खेडेगावात साहजिकच नव्हती. पंकजचे वडील नारायण गिरासे हे एसटी महामंडळात कंडक्टर होते, तर आई सुनंदा ही गृहिणी. बाळाला ताबडतोब शहरात नेऊन उपचार करण्या इतकी घरची आर्थिक परिस्थिती नव्हती आणि अर्थातच उपचार झाले नाहीत तर पुढे होणाऱ्या
संभाव्य धोक्यांची जराही कल्पना त्यांना नव्हती. शेवटी व्हायचं तेच झालं. पंकजच्या कमकुवत शरीराला सेरेब्रल पाल्सीसारखा असाध्य विकार जडला. पंकजचा मोठा भाऊ आणि बहीण सुदृढ होती. त्यांच्या शाळा, बाकी शारीरिक प्रगती सुरळीत सुरू होती. अशक्त शरीराचा पंकज मात्र झोपून झोपूनच असे. लहान सहान शारीरिक हालचालींसाठी सुद्धा त्याला खूप कष्ट पडत. मान सावरताना त्रास होई. दोन्ही पायात शक्ती नव्हती. हाताच्या हालचाली साधारण जमत, पण त्याही मंद होत्या. त्यामुळे पहिली काही वर्ष सरपटत खुरडतच गेली. देवाच्या कृपेने या आजाराचा त्याच्या बौद्धिक क्षमतेवर काहीही परिणाम झाला नव्हता. त्याचप्रमाणे ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमताही इतर मुलांसारखीच होती. आपल्या याही मुलाने शाळेत जाऊन शिकावं ही त्याच्या आई वडिलांची मनापासून इच्छा होती. पण अशा मुलाला सर्वसाधारण मुलांच्या शाळेत प्रवेश देणार कोण? अनेक ठिकाणी चौकशी केली, पण नकारच पदरात पडले. यात पंकजचं 1 वर्ष वाया गेलं. अखेर अनेक विनंत्या, हेलपाटे यांना यश मिळालं आणि त्याला नगरपालिकेच्या शाळेत बसण्याची परवानगी मिळाली. आई त्याला रोज कडेवर घेऊन वर्गात नेऊन बसवत असे. शिकण्याची आवड असलेला आणि तल्लख बुद्धीचा पंकज पहिल्याच दिवसापासून शाळेत रमला. तो अवघा पहिलीत असताना त्याच्या वडिलांचं दारूच्या व्यसनापायी निधन झालं. आईला दरमहा 300 रुपये पेन्शन सुरू झाली. 3 मुलांना, विशेषतः पंकजसारख्या मुलाला सांभाळून बाहेर कामाला जाणं तिला शक्यच नव्हतं. शाळेमध्ये रोजची ने-आण जमेना आणि शिक्षणाचा खर्चही परवडेना. पंकजला मात्र शिक्षणाची खूप गोडी लागली होती. आईने शाळेत जाऊन चौकशी केली. त्यांनी स्पेशल केस म्हणून पंकजला विशेष सवलत दिली. त्याची शाळा चालू राहिली, पण तो तिथे जाई तो केवळ परीक्षा देण्यापुरता. घरच्या घरी पुस्तकं वाचून तो स्वतःचा अभ्यास स्वतःच करी. त्याला धड बसता येत नसे की मानही धड वळवता येत नसे. हातात पेन धरायला येई, मात्र हात थरथरत असल्याने कितीही प्रयत्न केला तरी अक्षर वेडवाकडं येई. पण त्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. हाताशी कागद मिळाला की लिहित राहायचं हा नादच त्याला लागला. या नियमित सरावामुळे त्याच्या लिखाणात बरीच प्रगती झाली. समोरच्याला त्याचं अक्षर वाचता येईल इतपत तो लिहू लागला. विशेष म्हणजे सर्वसाधारण मुलांच्या वर्गात रोज शाळेत न जाताही पंकज पहिली 6 वर्ष शाळेतून पहिला आला. जिद्द आणि मेहनतीला फळ मिळतंच याचा एक आदर्श त्याने स्वतःच्याच उदाहरणाने घालून दिला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पंकजला अजून अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जायचं होतं. तो 6वीत असताना अकस्मात त्याच्या आईचं निधन झालं. वडील तर आधीच गेले होते. मोठ्या भावाची मिळकतही तुटपुंजीच होती. परावलंबी भावाचं त्याला ओझं वाटायला लागलं. शासनातर्फे देण्यात येणारा दारूच्या दुकानाचा परवाना अपंगाच्या नावावर मिळवण्यात फारशी अडचण येत नाही. पंकजच्या नावावर हा परवाना काबीज करण्याची भावाची इच्छा त्याने पार धुडकावून लावली. ज्या व्यसनापायी आपल्या वडिलांची आणि पर्यायाने कुटुंबाची वाताहात झाली, तो व्यवसाय स्वीकारण्याला पंकजने ठाम नकार दिल्यावर दोघा भावातले संबंध अधिकच बिघडले. पंकजला फुकट पोसायची त्याची तयारी नव्हती. अनेकदा संतापाच्या भरात तो पंकजला मारहाण सुद्धा करायचा. जखमी अवस्थेत अनेकदा तो 2-2 दिवस उपाशी पोटी असे. पाहुणे आले की त्याला खोलीत कोंडून ठेवलं जाई. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्याला सामील करून घेतलं जात नसे. अगदी सख्या बहिणीच्या लग्नालाही तो उपस्थित राहिला नाही. ना कधी त्याने आपल्या मेहुण्यांना पाहिलं. ही अवहेलना आणि पोरकेपणाचे चटके त्याला सहन होईनात. पण त्याच्यापाशी दुसरा इलाजही नव्हता. इतर नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पंकजला पुणे जिल्ह्यातल्या वानवडी इथल्या अपंग कल्याणकारी संस्थेची माहिती दिली. त्यांच्या मदतीने 7वी ते 10वी ही पुढची 3 वर्ष
पंकजने या संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहून काढली. तिथेच संस्थेच्या शाळेत त्याचं शिक्षण झालं. त्या प्रवासाबद्दल पंकज सांगतो, हॉस्टेल आणि शाळा जवळजवळच होती. मी रांगत रांगत शाळेत जायचो, पण माझी कोणी टिंगल केली नाही आणि समजा कोणी केलीच तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. आपण दुसऱ्याशी कसं वागतो यावर सगळं अवलंबून असतं. मी आपणहून इतरांशी बोलायला जायचो. तिथे गेल्यावर लवकरच मला नवीन मित्र मिळाले. सर्वांबरोबर शाळेत शिकताना खूप मजा यायची. मी खूप शिकावं असं आईला नेहमी वाटत असे. ती देवाघरी गेली, पण तिची इच्छा मला पूर्ण करायची होती. मन लावून अभ्यास करायचा आणि आईचं नाव कायम राखायचं हे मी तेव्हापासूनच ठरवलं होतं. 10वीला मला 77% मार्क मिळाले. त्यानंतर मी हॉस्टेलमधून परत घरी आलो. 11वीत सायन्सला प्रवेश घ्यायची इच्छा होती. त्यासाठी अपंग असल्याचं प्रमाणपत्र गरजेचं असतं. पैसे दिलेस तरच सर्टिफिकेट मिळेल असं निर्लज्जपणे सांगणारे अधिकारी माझ्या वाट्याला आले. पैसे देणं शक्य नव्हतं. हे कळल्यावर तर मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. माझी कागदपत्र त्यांनी सरळ जमिनीवर भिरकावून दिली. या सगळ्या दिरंगाईमुळे कॉलेजची प्रवेशाची मुदतही संपली. पुन्हा माझं वर्ष वाया गेलं. स्वतःच्या हिमतीवर शिकून मोठं होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण मुलाचं शासकीय पातळीवर असं खच्चीकरण होणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण परिस्थितीला शरण जाऊन माघार घेणं हे पंकजच्या स्वभावात बसतच नाही. समाजाकडूनच नाही तर घरी देखील त्याला अवहेलना सहन करावी लागली. त्या कटू अनुभवांविषयी बोलताना तो काहीसा अवघडून म्हणाला, मी परत घरी आलो. या दरम्यान भावाचं लग्न होऊन त्याला एक मुलगीसुद्धा होती. माझं घरात असणं त्याला एक लोढणं वाटायला लागलं. त्याने पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात केली. एकदा तर माझ्या गळ्याभोवती फास आवळून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. अनेकांनी मला त्याच्याविरुद्ध कोर्टात केस करण्याचा सल्लाही दिला, पण त्याच्या छोट्या मुलीकडे पाहून मी गप्प बसलो. घरात एक माणूस अपंग असला तर सगळं घरच अपंग होतं याचा मी नेहमीच अनुभव घेत होतो. ह्या घटनेचा आता विचार करताना मला असं वाटतं की मी नसतो तर कदाचित त्यांचं आयुष्य अधिक सुखी झालं असतं. अशा विचारांमुळेच त्याने इतकी टोकाची भूमिका घेतली असेल. कारण काहीही असो, पण त्या प्रसंगानंतर माझं घरात राहणं कमीच झालं. घरातून बाहेर पडल्यावर माझी बहीण मला काही दिवस तिच्या घरी नंदुरबारला घेऊन गेली. तिच्या आयुष्यातही मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली होती. पहिल्या नवऱ्यापासून तिचा घटस्फोट झाला. जातीबाहेरच्या एका चांगल्या माणसाशी तिने लग्न केलं. त्यावेळी नात्यातल्या सगळ्यांचा विरोध होता, पण मी तिला पूर्ण साथ दिली. तिचा नवीन संसार आता व्यवस्थित सुरू आहे. ते सगळं वर्ष अशा विचित्र मनस्थितीत गेलं. या सगळ्या अडचणीतून मी माणसं ओळखायला शिकलो. बहिणीच्या घरी राहूनच मी नंदुरबारच्या कॉलेजात प्रवेश घेतला. त्या कॉलेजमधले शिंदे सर माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला पुस्तकं आणून दिली, माझी फी भरली. स्वतःचा अभ्यास करून मी 12वीची परीक्षा दिली. परीक्षेत मला 45% मार्क मिळाले. तेव्हा पेपरमध्ये माझी मुलाखत छापून आली आणि महाजन सरांना माझ्याबद्दल समजलं. त्यांनी लगेचच माझ्याशी संपर्क साधला. मला भेटायला आले. पहिल्या भेटीतच त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवून मला बेटा म्हणून हाक मारली. आजपर्यंत मला इतक्या प्रेमाने कोणीच वागवलं नव्हतं. मनोबलमध्ये आल्यानंतर माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. पंकजच्या पायात ताकद नाही, पाठीच्या कण्यात जोर नसल्याने मान कललेली आहे आणि हातही कमकुवत आहेत. पण तरीही स्वतःची सगळी कामं तो नेटाने स्वतःच करतो. इथे आल्यावर पंकजला व्हीलचेअर मिळाली. त्यावरून तो सगळीकडे मोकळेपणाने वावरत असतो. इतर सर्व विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याच्याकडूनही जमतील तशी योगासनं करून घेतली जातात. त्याचबरोबर नियमित फिजिओथेरपीही दिली जाते. नियमितपणे डायरी लिहिण्याची सवय त्याने लावून घेतली आहे. भविष्यात प्रशासनातील मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळण्याचं स्वप्न पाहणारा पंकज दिवसाचे 8-10 तास MPSC परीक्षांची कसून तयारी करत आहे. महाजन सरांचा विषय निघाला
की काय बोलू आणि किती बोलू असं त्याला होतं. तो म्हणतो, इथे आल्यानंतर एकदा मला काही कारणाने हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. सर बाहेरगावी होते. परतीच्या वाटेवरच त्यांना माझ्याविषयी कळलं. त्यावेळी नेमकी त्यांची गाडीसुद्धा बंद पडली. पण ते आणि सपकाळे सर केवळ मला पाहायला बरंच अंतर पायी चालत आले. माझ्यासाठी या आठवणी अनमोल आहेत. सर म्हणतात की तुम्हाला जे आवडतं तेच फक्त करू नका, तर जे करायचं आहे त्याची आवड निर्माण करा. मला त्यांचं म्हणणं पटतं. मला इतिहास हा विषय फारसा आवडत नाही, पण मी FYBAला तोच विषय घेतला होता आणि MPSCसाठी सुद्धा मला त्याचा उपयोग होतोय. तू पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, असं सरांनी म्हटलं की मला हुरूप वाटतो. आज पंकज इथे छान रमलाय. मनोबलमधल्या व्यवस्थेमध्ये निराधार मुलांना संस्थेच्या हितचिंतकांपैकी कुठल्या ना कुठल्या कुटुंबाला जोडून देण्याची पद्धत आहे. आज पंकज जळगावातील डॉक्टर विलास पटेल यांच्या परिवाराशी जोडला गेला आहे. ते अधूनमधून त्याला भेटायला येतात. फोनवर नेहमी चौकशी करतात. त्यांनी पंकजला मोबाईल देखील घेऊन दिलाय. ते अमेरिकेला गेले असताना त्यांनी तिथून फोन करून पंकजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी नवीन कपडे, केक यांची व्यवस्था केली. या प्रेमासाठी पंकजकडे शब्द नाहीत. आजवर कायम तू मर जा, तुझ्यामुळे घरात शांती नाही, पैसा नाही, असं सतत ऐकण्याची सवय झालेल्या पंकजला तुझ्या पायगुणामुळे आमचं सगळं चांगलं झालं असं जेव्हा डॉक्टर पाटील म्हणतात, किंवा तू मनोबलचं चैतन्य आहेस असं जेव्हा इथले लक्ष्मण सपकाळे सर म्हणतात, तेव्हा त्याचं कोमेजलेलं मन फुलून येतं. घरचा आधार तुटलेला आणि शारीरिक अपंगत्वाशी चाललेला रोजचा लढा, अशा दुहेरी आव्हानांचा सामना करणाऱ्या या मुलांना दीपस्तंभमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांचं मार्गदर्शनही नियमितपणे मिळत असतं. इथे आल्यानंतर स्वतःमध्ये घडलेला बदल त्याला स्वतःलाही प्रकर्षाने जाणवू लागला. तो म्हणतो, आजवर कुटुंबाचा सपोर्ट नव्हता, पण इथे आमचं 250 जणांचं एक मोठं कुटुंब तयार झालं आहे. फर्स्ट इयरला मला 64% मार्क मिळाले. आतापर्यंत चांगले मार्क मिळाले तर ते सांगायला, लहान सहान आनंद व्यक्त करायलाही माझं असं कोणीच नव्हतं. आता तसं नाही. इथे मला मित्र, भाऊ, बहिणी, आई, वडील सगळेच मिळाले. मित्रांना मी मनातलं सगळं सांगतो. वाढदिवस साजरा करणं काय असतं ते मला आजवर माहीतच नव्हतं. इथे आल्यानंतरचा माझा पहिला वाढदिवस मी कधीच विसरणं शक्य नाही. आजवर मी समजत होतो की मीच कमनशिबी म्हणून माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. मात्र इथे येऊन जेव्हा इतरांकडे बघतो तेव्हा जाणवतं की मी एकटा नाही. माझ्यापेक्षाही कठीण अडचणींवर मात करणारी माणसं जगात आहेत. कदाचित माझ्यात सहन करण्याची ताकद जास्त होती म्हणून मला थोडं जास्त दुःख मिळालं. हे एकदा मनाला पटवलं की त्यानंतर मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. असं वाटतं की दुःख कधीच विसरायला नको. तेच मला भरारी घेण्याची उमेद देतं. इथे कोणीही उदास दिसलं की मी माझ्या परीने त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि या बाबतीत मी महाजन सरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. पंकज असं काही अंतरीच्या उमाळ्याने बोलायला लागला की मनोबल सारख्या संस्थांचं महत्त्व अधिकच जाणवतं. मनाची उभारी असली की शरीरसुद्धा साथ द्यायला लागतं, हे त्याच्या उदाहरणावरून नक्कीच सांगता येईल. पूर्वी 2 तासाहून अधिक वेळ बसून राहणं अशक्य असणारा पंकज आज 4-4 तास सलग अभ्यास करू लागला आहे. तो सध्या ज्या खोलीत राहतो तिथले त्याचे काही मित्र दृष्टीहीन आहेत. आपल्या दृष्टीचा उपयोग करून त्यांना जमेल ती मदत करण्यात त्याला फार मोठं मानसिक समाधान मिळतं. या सर्व मुलांना पोटच्या मुलांप्रमाणे माया देणाऱ्या महाजन सरांना सर्वतोपरी आनंद देणं हे त्याने स्वतःच्या आयुष्याचं ध्येय ठरवलं आहे. मोठा अधिकारी होऊन दीपस्तंभ कुटुंबाचा आणि अशा अनेकांचा आधार होण्याची दुर्दम्य इच्छा मनात जपणाऱ्या, त्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या हसतमुख पंकजला भेटणं, त्याच्याशी गप्पा मारणं हा कुठल्याही
धडधाकड माणसासाठी आयुष्यभराचा ऊर्जा स्रोत होऊ शकतो.